महागाईनं होरपळणाऱ्या सर्वसामान्यांना पुन्हा झटका। आठवड्याभरामध्ये पेट्रोल डिझेलचा दुसऱ्यांदा भडका। डिझेलच्या तुटवड्यामुळे पावसाच्या तोंडावर शेतीची कामं खोळंबली, तर दूध आणि भाजीपाल्यापाठोपाठ पाव सुद्धा महागला। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देश विकला। देशातल्या महागाईवरनं राहुल गांधींचा घणाघात, तर साठेबाजीमुळे ग्रामीण भागात डिझेलची टंचाई, गिरीश महाजनांचा दावा। नीट पेपर फुटी प्रकरणी मोटेगावकर कोचिंग क्लासेस संचालक शिवराज मोटेगावकरच्या मुलाचीही 4 तास चौकशी। नीटची परीक्षा दिल्यानं मोटेगावकरचा मुलगा रडारवर, तर लातूरमध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप असा राजकीय सामना। ऑपरेशन टायगरच्या चर्चांना पुन्हा जोर। नागेश पाटील आष्टीकर आणि राजाभाऊ वाजेंनंतर भाऊसाहेब वागचौरेंकडनं शिवसेना नेत्यांची भेट। ठाकरेंचा ताकदीचा कोणताही नेता आला तरी स्वागतच करू, उदय सामंत यांचं सूचक विधान। मुंबईतल्या वांद्रे परिसरात रेल्वेच्या हद्दीतल्या आतापर्यंतची सर्वात मोठी अतिक्रमण विरोधी कारवाई सुरू। परदेशी पर्यटकाच्या ब्लॉगनंतर प्रशासनाला जाग। रस्ता रुंदीकरणानंतर वाहतूक कोंडीतनं सुटका होण्याची आशा। पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील सरकारचं ऐतिहासिक पाऊल। लाहोरमधल्या रस्ते आणि चौकांना फाळणीपूर्वीची जुनी नावं पुन्हा देणार। इस्लामपूरचं कृष्णनगर, तर बाबरी मशीद चौकाचं होणार जैन मंदिर चौक नामकरण।